हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 17 ऑक्टोबर साठी जे काही चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे आपलं लेक्चर स्किप न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्कीच पाहायचंय. त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल केले नसेल तर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्या. त्यावर तुम्हाला आपले जे काही सर्व विषयांचे पीडीएफ नोट्स असतात ते फ्री मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप नक्कीच इन्स्टॉल करा. ओके मित्रांनो, चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने गोबी वाळवंटात जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, चीन. ओके, चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे. गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, 17 ऑक्टोबर. बघा, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी बघा, या दिवसाचा जो काही उद्देश आहे मित्रांनो, तो म्हणजे गरिबीत जगणाऱ्या लोकांमधील आणि समाजातील संवाद वाढवणे आणि सर्व प्रकारची गरिबी समाप्त करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि 2025 साठी जी काही थीम आहे मित्रांनो, ती म्हणजे एंडिंग सोशल अँड इन्स्टिट्यूशनल मल्ट्रेटमेंट बाय इन्शुरिंग रिस्पेक्ट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट ऑफ फॅमिलीज. ओके, ही या ठिकाणी 2025 साठी थीम आहे. चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता कोण आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, अर्जेंटिना. बघा मित्रांनो, अजून जाणून घेऊया की कोणत्या स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने हा विजय प्राप्त केलेला आहे. बघा, या ठिकाणी ड्युरंड कप 2025 हा नॉर्थ ईस्ट युनायटेड या देशाने जिंकलेला आहे. त्यानंतर सॅप 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 हा भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर यूएसएस ओपन टेनिस 2025 पुरुष एकेरी स्पर्धेत कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर यूएस ओपन टेनिस 2025 महिला एकेरी या आर्यना सबालेंका यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप हा भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हा चीनने जिंकलेला आहे. त्यानंतर फाईड महिला ग्रँड स्विस 2025 हा वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर बॅनल डिओर 2025 पुरुष गटात उस्माने डेम्बेले यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर बॅनल डिओर 2025 महिला गटात एतेना बोनमाटी यांनी जिंकलेला आहे. ओके, चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. बीएसएफ पहिल्या महिला फ्लाइट इंजिनियर कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, भावना चौधरी. बघा, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बीएसएफ म्हणजे काय मित्रांनो, तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच काय, तर सीमा सुरक्षा दल. याची जी काही स्थापना आहे मित्रांनो, ही 1 डिसेंबर 1965 रोजी करण्यात आलेली आहे. आणि याचे सध्याचे जे काही डीजी आहेत, म्हणजे जे काही महासंचालक आहेत, ते आहेत दलजीत सिंग चौधरी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याच प्रकारे मित्रांनो, अजून काही पदांवर पहिले कार्यरत असलेल्या महिला या ठिकाणी आपण जाणून घेऊया किंवा यावर रिव्हिजन करून घेऊया. बघा, या ठिकाणी सर्वात आधी सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक आरती सरीन आहेत. त्यानंतर व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर आहेत. त्यानंतर इंडोर शॉर्ट पी मध्ये 16 मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर आहेत. त्यानंतर भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट आस्था पुणे आहेत. त्यानंतर भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय डायव्हर या डॉक्टर श्रद्धा चव्हाण आहेत. त्यानंतर फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ही दिव्या देशमुख आहे. त्यानंतर जागतिक क्रीडा स्पर्धेत उशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ही नम्रता बत्रा आहे. या ठिकाणी ही माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो, यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, त्यामुळे याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. मंकी फॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आढळलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, धुळे. बघा मित्रांनो, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की मंकी फॉक्सचा देशातील म्हणजे भारतात जो काही पहिला रुग्ण आहे हा केरळ या राज्यात आढळलेला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच प्रकारे WHO ने आणीबाणी घोषित केली होती ती 23 जुलै 2022 मध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कशाच्या बाबतीमध्ये? तर मंकी फॉक्स या आजाराच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच प्रकारे मित्रांनो, अजून काही पहिले घडलेल्या गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेऊया.
बघा, सर्वात आधी बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ञांचा समावेश करणारे पहिले राज्य हे पंजाब ठरले आहे. त्यानंतर फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी ही हैदराबाद येथे ओपन केलेली आहे. त्यानंतर भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित केली गेली आहे, तर लोकेश मशीन लिमिटेड, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य हे पंजाब आहे. त्यानंतर सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य हे गुजरात आहे. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गाने जाते, तर जिंद सोनीपत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याचप्रकारे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते राज्य बनले आहे, तर दिल्ली, ही माहिती या ठिकाणी IMP करून ठेवायची. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, जागतिक आरोग्य शिखर परिषद म्हणजेच वर्ल्ड हेल्थ समिट 2025 कुठे आयोजित केली गेली होती, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, बर्लिन, जर्मनी येथे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो, ही जी काही समिट आहे 12 ऑक्टोबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 या दरम्यान ही समिट आयोजित केली गेली होती. त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी अजून काही परिषदी कोणत्या ठिकाणी आयोजित केले गेले होते ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर्वात आधी बॉन हवामान बदल परिषद 2025 ही जर्मनी येथे. त्यानंतर 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद ही पुणे येथे. पहिला आसियान भारत क्रूज संवाद हा चेन्नई येथे. त्यानंतर स्कॉट 2025 ची बैठक भारतामध्ये. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 हे आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारतामध्ये. 25वे शांघाय शिखर परिषद 2025 ही चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 हा भारतामध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेसोबतच्या प्लुटोनियम करारातून माघार घेण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, रशिया. बघा मित्रांनो, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हा जो काही करार आहे मित्रांनो हा 2000 मध्ये झाला होता आणि त्यानुसार अमेरिका आणि रशिया दोघांनाही किमान 34 मेट्रिक टन शस्त्रास्त्र ग्रेड प्लुटोनियमची विल्हेवाट लावणे आवश्यक होते, जे हजारो अण्वशस्त्रांसाठी पुरेशी आहे. या ठिकाणी ही माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. 107 डे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, कमला हॅरिस. बघा मित्रांनो, त्याच प्रकारे अजून कोणी कोणते पुस्तकं लिहिलेले आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊया. सर्वात आधी बघा, मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर द चोला टायगर्स, द एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे जे काही बुक आहे मित्रांनो हे अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर म्हणजेच द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियन्स डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे जे काही पुस्तक आहे मित्रांनो हे KJS धिल्लन यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर डिफरंट बट नो लेस हे पुस्तक अनुपम खेर यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रकारे दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक इस्पिता चक्रवर्ती यांनी लिहिलेलं आहे. ओके, ही माहिती देखील तुम्ही IMP करून ठेवायची मित्रांनो. यावरचे बरेचसे प्रश्न आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्यायचे मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील लष्करी सराव ऑस्ट्रो हिंद 2025 कोणत्या आवृत्तीत आयोजित केला जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, चौथी आवृत्ती. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. बघा, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या सरावाचा जो काही उद्देश आहे मित्रांनो तो म्हणजे शहरी आणि अर्धशहरी भागात संयुक्त करारांचा अभ्यास करणे हा आहे आणि यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, 11व्या आशियाई जलचर चॅम्पियनशिप 2025 मध्ये पदक तालिकेत भारताचा अंतिम क्रमांक काय होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, 11वा. चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. अलीकडेच वादळ टायफून हॅलॉंग 2025 कुठून आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, उत्तर फिलिपिन समुद्र. ओके, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2025च्या फिल्म फेअर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, आलिया भट्ट. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहरात ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, मुंबई. चला पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाईल?
या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी कर्नाटक। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्या प्राणी संग्रहालयाचं जे काही नाव आहे मित्रांनो ते आहे बन्नेरघट्टा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय। ओके, चला बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपले प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल। ओके, त्याच प्रकारे जर तुम्ही आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्या। त्यावर तुम्हाला आपले जे काही पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील। ओके, चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।